पण मला सांग, आता जेव्हा हे लग्नाचे ट्रॅक सुरू होतात तेव्हा खऱ्या आयुष्यात लग्न झालेलं हे असं बोलतो ना की काही सीन झाल्यावर ते आठवतं, असं किती होतं? असं किती होतं असं नाही. पण मलाच माझा नवरा हा प्रश्न करत असतो, की तुझी प्रत्येक सीरियलमध्ये एवढी लग्न का होतात? कारण तो सीरियल फॉलो करतो. म्हणजे माझ्यासाठी बघतो. अगदी सगळे एपिसोड्स बघता नाही आले तरी स्पेशल सिक्वेन्सेस जे असतात ते त्याला माहीत असतात. तर तो म्हणे, "दिव्या, ह्या सीरियलमध्ये तुझं हे 4थं लग्न आहे, बरोबर? का म्हणजे तू प्रत्येक सीरियलमध्ये तुझी 3-3, 4-4 लग्न का असतात?" आणि माझं असं असतं, की मला काय माहिती की का असतात? ती असतात आणि आम्हाला ॲज अॅन आर्टिस्ट म्हणून जे सांगण्यात येतं ते आम्हाला फॉलो करावं लागतं. पण जेव्हा मग असे लूक करते तेव्हा विचारते, की "कसं दिसतंय? बरं दिसतंय का? छान दिसतंय का? हां, हां, हां. हे छान दिसतंय. हे तू तेव्हा केलं होतंस का असं?" असं होत येस, असतं पण बोलणं. हातावर मेहंदी दिसते. यात विश्वाचं नाव विश्वाने शोधलंय का? माहितीये त्याला. हो, हे तर त्यानेच हे लिहिलंय. हे बघ. त्यानेच लिहिलंय. हे विश्वाने लिहिलंय. बरं हे आमचं हॅशटॅग आहे. हॅशटॅग विश्वजा. हो. सो सो हा ते मीच लिहिलंय, सीन मध्ये लिहिलंय ते. आता तो सीन टेलिकास्ट होईल तेव्हा प्रेक्षकांना कळेल. येस, पण आता उखाण्यांची तयारी किती केलीये तू? बापरे, मी तर याच्यात झिरो आहे. बापरे, मी पण मला असं वाटतं सुरुवात इथूनच झाली पाहिजे. आपण सेम आहोत. सुरुवात इथूनच झाली पाहिजे. एक तरी घेऊन टाका आता. आता काय सवय झालीच पाहिजे ना. मला तर एकच माहितीये, कोण? भाजीत भाजी मेथीची, जानू माझ्या प्रीतीची. पण आय थिंक मी आता तू कोण आहे म्हणाल- प्रीती? अरे, कोण आहे प्रीती? पण पण आता तू म्हणालीस म्हणून मला आता खरंच मी आता 2-3 गुगलवर शोधीन, आणि जर असं कधी झालं पुढे आणि असे म्हणाले की जसं तू आलीस की घे, तर मी आता तयार करून ठेवीन. वा. आता तुझ्याकडनं हम्म, त्याला काहीतरी सुचलंय. सुचलंय. ऍक्च्युली ना माझ्याकडे एक आहे. So बघा. ओके. हा, मला पण सुचलंय. नाही. इंटरव्ह्यू घ्यायला आले आहेत टीम इट्स मज्जा. इंटरव्ह्यू घ्यायला आले आहेत टीम इट्स मज्जा. अनुज रावांचं नाव घेते. विसरू नका, आमचा हॅशटॅग आहे विश्वजा. येस. आता तुमचं 7 वर्ष सरली, जुनी स्वप्ने जागली. बाबा 7 वर्ष सरली, जुनी स्वप्ने जागली. त्याच निमित्ताने जानू नावाची लॉटरी लागली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.